अशा पद्धतीने जर भजी तळली तर ही भजी अशी जास्त तेल पीत नाही आणि भजी ही कुरकुरीत होते आणि तेलकट होत नाही। नमस्कार, सुगरण अलिबागची या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत घोसाळ्याची कुरकुरीत भजी। ह्या घोसाळ्याचं वजनी प्रमाण पाहिलं तर 100 ग्रॅम असे आहे। चला तर मग आता या रेसिपीला सुरुवात करूयात। कसं आहे, या घोसाळ्यावरची ही जी डार्क हिरवी स्किन असते ती काढली का भजी अशी उग्रच लागणार नाही आहे आणि व्यवस्थित अशी ही साल आपल्याला वरची काढून घ्यायची आहे। साल काढताना तुम्ही इथे पाहू शकता मी कशा प्रकारे सुरी या घोसाळ्यावर अशी फिरवून घेत आहे। वरची ही हिरवट साल काढून झाल्यानंतर हा घोसाळा आपल्याला धुवून घ्यायचा आहे। घोसाळ्याचं हे पाठचं देठ कापून घ्यायचं आहे आणि हे देठ चाकून बघायचं आहे, कारण काही घोसाळी अशी ही कडवट असू शकतात, त्यामुळे हे देठ चाकून घेतल्याशिवाय ह्याची भजी तयार करायची नाहीये। इथे मी हे 2 मोठे कांदे घेतले आहेत। वजनी प्रमाण पाहिलं तर याचं वजनी प्रमाण सुद्धा 100 ग्रॅम असे आहे। जेवढा आपण घोसाळा घेतो तेवढाच आपल्याला इथे कांदा घ्यायचा आहे। कांदा इथे तुम्ही उभा किंवा असा आडवा आपल्याला पातळ कापून घ्यायचा आहे। एक आपण बारीक हिरवी मिरची कापून घेणार आहोत। आता काय करायचंय, कांदा आणि मिरची कापून झाल्यानंतरच आपल्याला घोसाळा हा किसून घ्यायचा आहे। अगोदरच घोसाळा जर हा किसून घेतला तर घोसाळा किसलेला हा काळपट पडतो, त्यामुळे घोसाळा किसायच्या अगोदर आपल्याला कांदा आणि मिरची कापून घ्यायची। चला तर मग आता आपण घोसाळा किसून घेऊयात। अशी ही जाडसर प्रकारची असणारी खिसणी घेऊन यावरती आपल्याला हा घोसाळा किसून घ्यायचा आहे। आता हा घोसाळा किसून झाल्यानंतर पुढे काय करायचे ते तुम्हाला मी सांगते। या किसलेल्या घोसाळ्यामध्ये आता कांदा आपण घेऊयात। हा कांदा असा हाताने चुरून घ्यायचा आहे आणि नंतरच आपण यामध्ये मीठ घालणार आहोत। कांदा चुरून झाल्यानंतर ही बारीक कापून घेतलेली मिरची घालायची आहे। बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि बारीक चिरून घेतलेला कढीपत्ता आता आपण या भजीत घालणार आहोत। घोसाळ्याच्या भाजीमध्ये कढीपत्ता आणि कोथिंबीर कापून घातली, भजी खाताना असा हा वेगळाच स्वाद तयार होतो, त्याच्यामुळे ही भजी अशी खूप स्वादिष्ट लागते। पाव चमचा घालूयात ओवा। पण ओवा घालायच्या अगोदर काय करायचंय, ओवा असा हा हातावर क्रश करायचा, असा चुरगळून घ्यायचा, त्याच्यामुळे ओव्याचा फ्लेवर असा हा भजीत छान उतरणार आहे। पाव चमचा घालूयात जिरा पावडर आणि पाव चमचा घालूयात धणे पावडर। पाव चमचा घालायची आहे हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट मसाला। चवीनुसार घालूया मीठ। इथे मी अर्धा चमचा असे मीठ घालीत आहे। एक चमचा यामध्ये घालायचा आहे लिंबूचा रस। आता हे सर्व मिक्स करून घेऊयात। भजीचा कुरकुरीतपणा टिकवून ठेवण्यासाठी इथे घालायचं आहे 2 चमचे तांदळाचे पीठ। इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतले आहे। यातील बेसन पीठ आपण हे या कांद्यामध्ये घालून घेऊयात। आता हे सर्व मिश्रण आपण हातानेच मिक्स करून घेणार आहोत। इथे आपल्याला पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही आहे। इथे हे घोसाळ्याचं पाणी आणि जे सुटलेलं मिठाचं पाणी आहे त्यामध्येच आपल्याला ही भजी अशी तयार करायची आहे। इथे तुम्ही पाहू शकता मी बिलकुल इथे पाण्याचा वापर न करता सुद्धा हे बेसन पीठ असे व्यवस्थित या कांद्यामध्ये मिक्स झालं आहे। तेल गरम झाले आहे की नाही हे चेक करूयात। आता हे जे आपण थोडं मिश्रण टाकलेलं तेलाच्या वर आले आहे, म्हणजे हे तेल व्यवस्थित गरम झाले आहे। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करून घ्यायची आहे। या तेलात आता आपण भजी सोडणार आहोत। या मिश्रणाचा गोळा करून ही भजी तेलात सोडायची नाही आहे, अशी लांब करूनच ही भजी तेलामध्ये सोडून घेऊयात।
हे बघा, अशा प्रकारे हातावरच हे मिश्रण लांब करायचं आणि या तेलामध्ये असे सोडून घ्यायचे। भजी सोडल्यानंतर बुडबुडे असे हे कमी झाले आणि ही भजी तेलाच्या वर आली, अशी ही फ्लोकनी आपल्याला भजी ही पलटी करून घ्यायची आहे। भजी पलटी करून झाली, गॅसची फ्लेम आपल्याला फास्ट करायची आहे आणि फास्ट गॅसवरच आता ही भजी तळून घ्यायची आहे। फक्त लक्षात ठेवायचं, ज्या वेळेला भजी आपण तेलामध्ये सोडतो त्यावेळेला गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे। अशा पद्धतीने जर भजी तळली तर ही भजी अशी जास्त तेल पित नाही आणि भजी ही कुरकुरीत होते आणि तेलकट होत नाही। आता ही भजी तळून झाली आहे, तेलातून भजी काढून घेऊयात। तेलातून भजी काढून झाल्यानंतर अशी ही झाऱ्यामध्ये तेल निथळून घ्यायचं, म्हणजे कसं जास्त तेल या भजीला राहत नाही। गॅस आता मीडियम करून पुन्हा मी दुसरी बॅच इथे तळून घेणार आहे। अशा प्रकारे सर्व भजी मी तळून घेते। अशा प्रकारे सर्व भजी ही तयार झाली आहे। ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। आता भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला अशाच वेगवेगळ्या नवीन रेसिपी पाहायला मिळतील।